मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीची जी पुरी असते ती बनवणार, ती पण गव्हाच्या पिठापासून। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की किती क्रंची बनलेली आहे ही पाणीपुरी। खूप सोपी आणि साधी पद्धत आहे बनवण्याची। 1 कप वाटीमध्ये आपण खूप सारी पाणीपुरी बनवू शकतो। जवळजवळ 60 ते 50 पाणीपुरी बनवून तयार होतात। चला मग जास्त वेळ न घालवता आजची पाणीपुरी आपण रेसिपी बघूया। या ठिकाणी घेतलेला आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि एक ठिकाणी घेतलेला आहे अर्धी वाटीभर रवा बारीकच घ्यायचा आहे, जास्त जाड रवा घ्यायचा नाहीये। जास्त जाड जर रवा घेतला तर पाणीपुरी बनल्यानंतर त्याच्यामध्ये जी पुरी असते त्याच्यामध्ये कण्या दिसतात, त्यामुळे जास्त रवा घ्यायचा नाहीये आणि बारीकच रवा घ्यायचा आहे। या ठिकाणी घेतलेले आहे 1 चमचाभर बेकिंग पावडर। बेकिंग पावडरने त्या छान असा फुगतील आणि क्रिस्पी आणि क्रंची बनतील। सुजीने पण क्रंची बनतात रव्याने। या ठिकाणी घेतलेला आहे 1 वाटीभर मीठ। ही जी सगळी क्वांटिटी मी तुम्हाला सांगितली किती घ्यायची ती मेजर करून कोणत्याही वाटीने तुम्ही घेऊ शकतात आणि ज्या पद्धतीने मी सांगितलेली आहे त्या पद्धतीने घ्यायची। संपूर्ण जे सामग्री आपण टाकली ती मिक्स करून द्यायची आहे। थोडं पाणी या ठिकाणी टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून एक हार्डसा डव बनवायचा आहे। जास्त सॉफ्ट डव बनवायचा नाहीये, कडक पाहिजे। जसं आपण पुरीचा डव बनवतो हार्ड, तशाच पद्धतीने तो डव आहे, कणिक मळलेली आहे ती कडक पाहिजे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने कडक भिजवायची आहे। तुम्ही जर नरम भिजवली तर पाणीपुरी फुलणार नाही आणि ती क्रिस्पी बनणार नाही। या ठिकाणी ओला कपडा घ्यायचा आहे आणि ओल्या कपड्याने ते छानसं झाकून ठेवायचं आहे। जवळजवळ अर्धा तासभर झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास भरपूर होतो, अर्धा तास त्याला हात पण लावायचा नाही। आणि या ठिकाणी अर्धा तासानंतर मी तुम्हाला दाखवते आहे कणिक जी आहे ती छान अशी स्मॅश करून घ्यायची, पुन्हा एकदा छान अशी एकमेकांमध्ये स्मॅश करून घ्यायची। ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने एक छोटासा गोला घ्यायचा आहे आणि तुम्ही छोट्या छोट्या लाट्या लाटून पुरी पण लाटू शकता याची, किंवा एकसारख्या जर बनवायच्या असतील तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तशा पद्धतीने एक गोळा घेऊन घ्यायचा, त्याला असं दाबून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं। खूप असं पातळ लाटायचं असतं, जाड ठेवायचं नाही। जाड जर ठेवलं तर तुमची जी पुरी आहे ती फुलणार नाही आणि त्याच्यामध्ये जो आपण रवा घेतलेला असतो रव्याच्या कण्या दिसतील। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही बघू शकतात मी किती पातळ लाटलेली आहे। आणि कोणतं पण एक कुकी कटर घेऊ शकतात किंवा घरामध्ये आपलं कोणतं पण झाकण असतं किंवा वाटी असते, त्याने तुम्हाला किती मोठी पाणीपुरी पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्या पुऱ्या कट करून घेऊ शकतात। या पद्धतीने अशी तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने एवढी पतली पाहिजे पुरी। आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो साफ करून घ्यायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा। आता या ठिकाणी आपण जो कपड्यावरती पुऱ्या टाकत आहोत तो कपडा ओला करून घ्यायचा आहे। खालचा कपडा जो मी गुलाबी कपडा दाखवते आहे तो ओला करून घेतलेला होता आणि त्याच्यावरती पुऱ्या ठेवायच्या आहे। संपूर्ण ज्या पुऱ्या आहे संपूर्ण पुऱ्या याच्यावरती ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यावरतून पुन्हा एकदा ओला कपडा झाकायचा आहे। अशा पद्धतीने जर केलं तर पापडी जमणार नाही त्यावरती आणि आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खूप छान अशा फुलतील। या ठिकाणी कडक असं तेल गरम करून घ्यायचं। आणि आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। या ठिकाणी मी जेव्हा पुऱ्या टाकल्या सुरुवातीला तर ती टीप तुम्ही लक्ष देऊन ऐकायची आहे। या ठिकाणी पुऱ्या टाकल्या तर त्या फुलल्या नाही, का नाही फुलल्या तर त्याला मी झाऱ्याने हलवला नाही, तर माझी जी पहिली बॅच होती ती अगदी अजिबात फुलली नव्हती, कारण मी त्याला झाऱ्याने हलवलं नाही। तेल आणि पुरी जी असते ती अशा पद्धतीने हलवावी लागते तेव्हा ती फुलते। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझी जी पुरी होती ती फुलली नाही आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेकंड बॅच आहे। सेकंड बॅच मी टाकल्याबरोबर पुरी ज्या होत्या त्या पुऱ्या हलवल्या होत्या, त्यामुळे सेकंड बॅचमध्ये त्या पुऱ्या छान अशा फुलल्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माझी सेकंड बॅच आहे आणि सेकंड बॅचमध्ये पुऱ्यांना हलवलं होतं मी, त्यामुळे जी पुरी होती ती छानशी क्रिस्पी पण बनली आणि छान अशी टम्म फुगली आहे। या ठिकाणी बघू शकता पुऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहे। अशाच पद्धतीने पुरीचे बनवायच्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा, तुमची पण पुरी एकदम क्रिस्पी बनेल आणि छान बनेल। मंद आचेवरती या छान अशा फ्राय करून घ्यायच्या असतात। गॅसची फ्लेम
स्लो ठेवायची आणि एक्सेस ऑइल जे आहे ते काढून घ्यायचं असतं. तुम्ही बघू शकतात किती छान अशी पुरी बनलेली आहे. खूप क्रिस्पी पुरी बनते. तुम्ही आवाज बघितला तसे स्टार्टिंगला पुरी खूप क्रिस्पी बनलेली आहे, टम्म अशी फुगलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता इतक्या पुऱ्या आपल्या बनलेल्या आहे. 1 कप आणि गव्हामध्ये आणि 1 कप सुजीमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण हिट करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.